बघा आता पापलेटची करी कशी आपली मस्त बनवून झालेली आहे। त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाक। पापलेट करी त्याच्यासाठी लागणारे साहित्य कांदा, लसूण, आलं, ओलं खोबरं आणि लाल बेडगी मिरची। हे पापलेट आम्ही साफ करून त्याचे पीस बनवून करीसाठी बनवलेले आहेत। करीसाठी आता आम्ही जे घेतलेलं होतं वाटण करायला ते आता आम्ही मिक्सरमध्ये वाटत आहे, त्याची ग्रेव्ही बनवत आहे आणि मग आम्ही ते फोडणीला घालणार आहोत। ऑलिव्ह ऑइल घेतलाय फोडणीसाठी। आता फोडणी करत आहे। कढीपत्ता, कांदा आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट फोडणीसाठी टाकला। जे आपण वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये ते वाटप टाकत आहे फोडणीला। मिक्सर धुवून थोडंसं अजून पाणी ॲड करत आहे। आता हळद टाकत आहे, 1 चमचा हळद, धना पावडर 2 चमचे आणि 1 चमचा जिरं टाकत आहे। चवीसाठी मीठ टाकत आहे 1 चमचाभर आणि आता कड आल्यावर आम्ही एक एक करून पापलेट सोडत आहे। थोडासा आम्ही लिंबूचा रस पिळत आहे। अशी तुम्ही पापलेटची कढी बनवून बघा, खूपच छान आणि टेस्टी लागते खायला। आणि आम्हाला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे। करीला उकळी आल्यावर त्याच्यावर एक झाकण ठेवून 20 मिनिटं आम्ही ती करी बनवायला ठेवणार आहोत। गॅसवर 20 मिनिटं ठेवणार आहोत। तर आपली पापलेट करी झालेली आहे। थोडीशी आपण कोथिंबीर टाकली बनवून, बघा अशी मस्त वाटते। ही बघा आता पापलेटची करी कशी आपली मस्त बनवून झालेली आहे। त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची। अशी तुम्ही बनवून बघा घरी आणि आमच्या चॅनलवर लाईक करा, शेअर करा।